मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टरच्या 2 ऑगस्टच्या भागात आपल्याला खूप इंटरेस्टिंग असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्याची तुम्हाला आतुरता होती. म्हणजेच रुपाली ही अप्पीला धडा शिकवण्यासाठी सर्वांसमोर जोरजोराने ओरडत असते आणि अप्पी कशी वाईट आहे हे सांगत असते. पण अमोल हा खूप हुशार आहे. त्याने पण ठाणलं असतं की बाबाला एकत्र आणायचं आहे. म्हणून अमोल मध्ये बोलतो, तर रुपाली त्याच्यावर ओरडते, एवढासा लहान मुलगा असा बोलतो. अप्पी तूनेच याला शिकवले आहे याला. तर अर्जुन मध्ये बोलतो, वहिनी या आवाजात अमोलशी बोलायचं नाही, शेवटचं सांगून ठेवतो. त्यानंतर सरकार शांतपणे सर्वांना आपली बाजू सांगतो आणि त्यांची बाजू मांडतो. हे ऐकून कदम सरकारला मिठी मारतो. तर रुपाली बोलते, ज्या माणसाने बाबा तुमच्या बायकोला मारले, त्या माणसाला मिठी मारता तुम्ही, त्या माणसाला घरात घेऊन येता. हे काय चाललं आहे तुमचं? तर अप्पीमध्ये बोलते, ताई तुम्ही का असं वागता आहे? अमोल सर्वांना एकत्र आणतो आहे, आपलं घर एकत्र येत आहे. तुम्हाला काय एकत्र यावंसं नाही वाटत आहे? सांगा मला सांगा. तर रुपाली ओरडून बोलते, हो मला हे घर एकत्र आलेलं नाहीच पाहिजे, मला नाही पाहिजे. तर स्वप्नील रुपालीला ओढतो आणि बोलतो, रुपाली तू मोना बनून येशा मामाला कॉल केला होता आणि यांना इकडे बोलावलं का केलं हे तू सांग. रुपाली बोलते, हो कारण मला अर्जुन भाऊजी आणि अपर्णा एकत्र आलेले नाही पाहिजे. तर रुक्मिणी रुपालीला ओरडते आणि तिच्या जोरदार एक कानाखाली मारते आणि स्वप्नील रुपालीला ओढत रूममध्ये घेऊन जातो. तर अर्जुनला इकडे रुपालीचे प्रताप ऐकून त्याला आठवते की वहिनीने त्याला कसे भडकवले, कसं अप्पीबद्दल वाईट वाईट बोलून मला माझ्या मनात भरवलं. तर अर्जुनला याचं वाईट वाटत असतं की आम्हाला वेगळं करण्यासाठी वहिनीने काय काय नाही केलं. तर अर्जुनला याचा खूप पश्चाताप होतो. आता हे पाहणं रंजक ठरणार आहे की अर्जुन अप्पीला खरंच माफ करेल का. यासाठी आमचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.